Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंग्लिशमध्ये एक सेइंग आहे की देर आर नो ॲक्सिडेंट्स ऑर कोइन्सिडन्स इन पॉलिटिक्स. याचा अर्थ असा आहे की राजकारणामध्ये कुठलेही अपघात किंवा योगायोग नसतात. राजकारणामध्ये घडणाऱ्या घटना, इव्हेंट्स ह्या एकतर पूर्वनियोजित असतात किंवा त्यामागे काहीतरी हेतू असतो. अर्थात तुम्ही म्हणाल की यात नवीन ते काय आहे आणि तुम्ही आज हे का सांगताय, तर त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून अशा काही घटना घडत आहेत की या म्हणीची प्रचिती त्या तुम्हाला करून देतील. तर आता थेट आपण ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊयात. ऑगस्ट महिन्यामध्ये काय घडलं होतं? ऑगस्ट महिन्याच्या 15 ते 18 तारखेच्या दरम्यान एक पत्रकार परिषद झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांची, आणि त्यांनी आरोप केला, गंभीर आरोप होता. त्यांनी आरोप केला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती की त्यांनी सिडकोची जवळपास 5,000 एकर जमीन जी आहे, 5,000 कोटीची जमीन जी आहे ती एका व्यक्तीच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, केव्हा? ते सिडकोचे MD असताना. आता हे प्रकरण गाजलं. रोहित पवार यांनी 12,000 पाणी पुरावे दिले. त्यानंतर जे कुटुंब होतं, बिवलकर कुटुंब, त्यांनी याला नकार दिला आणि हे सगळ्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून रोहित पवार मागे लागले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुरावे दाखवा. रोहित पवारांनी 10-12 हजार पाणी पुरावे बॅग भरून आणले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले SIT चौकशी करू, पण पुढं काही त्या प्रकरणाचं झालं नाही. आता मुद्दा असा की मग ते प्रकरण थंड्या बस्त्यात गेलं होतं का? तर कदाचित गेलं होतं, कारण त्याच्यामध्ये काही होत नव्हतं. आता कट टू ऑक्टोबर महिना आला आणि अचानकपणे पुण्यातून एक प्रकरण समोर आलं. प्रकरण काय होतं? तर जैन चॅरिटेबल ट्रस्टची जी जागा होती वसतिगृहाची आणि इमारत आणि ती जागा, तर ती चॅरिटेबलची जागा जी आहे ती खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होता. आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुद्धा काँग्रेसचे नेते, म्हणजे माजी काँग्रेसचे आणि आत्ताचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आरोप केले. आता आरोप केल्यामुळं गहजब झाला, कारण केंद्रीय मंत्र्यांवर आरोप झाले. पुण्यामध्ये वातावरण तापलं. जैन मुनी आंदोलनामध्ये उतरले, जैन लोक आंदोलनामध्ये उतरले. केवळ पुण्यात नव्हे तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर सगळीकडे निदर्शनं होऊ लागली आणि हे प्रकरण तापू लागलं. अर्थात महायुतीमध्ये अशा पद्धतीनं एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवणं, यावरून काहूर माजलं आणि यामागे काही राजकारण आहे का, अशी ही विचारणा होऊ लागली. आणि धंगेकरांना एकनाथ शिंदे शांत का बसवत नाहीत असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मोहोळ यांच्या विरोधामध्ये काही षडयंत्र रचलं जाते का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. दुसऱ्या बाजूला इकडे मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ, बाकीच्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चांनी जोर धरलेला होता. तिकडं शिंदेंवरती प्रेशर वाढत होतं आणि इकडं धंगेकर रोज बोलत होते. आता रवींद्र धंगेकर यांच्यासारखे माजी आमदार कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय बोलतायत, हे पचनी पडणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळं राजकीय वर्तुळात याची कुजबूज जोरात होती. आता तुम्ही म्हणाल की या दोन गोष्टींचा अर्थार्थी काय संबंध आहे, तर मी आता तुम्हाला आधी रोहित पवारांनी जे प्रकरण काढलं होतं ते प्रकरण काय होतं ते सांगतो. रोहित पवारांनी जे प्रकरण काढलं होतं ते असं होतं की बिवलकर नावाचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबानं, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी मराठा साम्राज्याविरोधामध्ये इंग्रजांना मदत केल्याच्या भावनेतून त्यांना 4,000 एकर जमीन जी आहे ती रोहा, पनवेल, अलिबाग, उरण या 15 गावामध्ये ब्रिटिशांनी इनाम म्हणून दिलेली होती. आता ही जमीन जी होती ती म्हणजे त्या जमिनीचं नंतर भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर विविध कायदे आले, बॉम्बे सरंजाम, जहागिरी व अन्य इनामे यांचा नियम 1952 मध्ये आला आणि त्यामुळं कदाचित ही जमीन जी आहे ती बिवलकरांच्या हातून जाण्याची चिन्ह निर्माण झाली. आणि मग त्यांनी राजकीय इनाम म्हणून जी जमीन दिलेली होती ती जर आपल्या हातातून गेली तर मोठं नुकसान होईल, कारण काही 100 कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाची ही होती जी की त्यांना राजकीय इनाम म्हणून मिळालेली होती. आणि मग त्यांनी ती जमीन व्यक्तिगत इनाम म्हणून दाखवली. आता व्यक्तिगत इनाम म्हणून दाखवल्यामुळे ते त्यातून वाचले, पण मग सिलिंग ॲक्ट 1961 मध्ये येणार होता. आता सिलिंग ॲक्ट आला तर तुमच्याकडे एका मर्यादेपेक्षा जास्त जमिनीची मालकी तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकत नाही आणि म्हणून ती जमीन सरकार जमा होऊ शकते याची जाणीव झाली बिवलकर कुटुंबाला.
आता हे सगळे आरोप आहेत, हे रोहित पवारांनी केले आहेत आणि म्हणून त्यांनी ती जमीन वन म्हणून राखीव केली. आता वन म्हणून राखीव केल्यामुळे परत ती जमीन वाचली. त्यांच्या रोहित पवारांच्या दाव्यानुसार किंवा आरोपानुसार त्यांचा हेतू असा होता की नंतर मग ही वन म्हणून जी जमीन आहे ती परत आपल्या नावावर करून घेता येईल आणि म्हणून त्यांनी तो एक पळवाट त्यातून काढली होती. मग 1961ला सिलिंग ॲक्ट आला. मग 1975मध्ये महाराष्ट्र खाजगी वनसंपदा अधिनियम आला की त्यामधून मात्र ती काही जमीन वाचू शकली नाही. ती सगळी जमीन झाली सरकार जमा. आता ते सरकार जमा झाल्यानंतर 1985च्या दरम्यान बिवलकर कुटुंबाने त्याला हरकत पण घेतली की असं म्हणजे आमची जमीन आहे, ती व्यक्तिगत इनाम म्हणून मिळालेली जमीन आहे, पण सरकारनं काही ते ऐकलं नाही. आता 1989ला बिवलकरांनी जो अर्ज 85मध्ये केला होता तो कलेक्टरांनी फेटाळून लावला. 2010 साली त्यांनी पुन्हा एकदा अपील केलं. ऑक्टोबर 2014मध्ये उच्च न्यायालयानं बिवलकर कुटुंबाच्या बाजूनं निर्णय दिला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर न्यायालयात जेव्हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा शासनाने सिडकोकडून जे वकील होते त्यांनी सिलिंग कायद्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडलेला नव्हता. त्याच्यामुळे कदाचित ही गोष्ट जी आहे ती सरकारच्या लक्षात आली आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारनं बाजू मांडून ती जमिनी त्याच्यावरती स्टे मिळवला. म्हणजे जी हायकोर्टानं जमीन बिवलकरांना द्यायला सांगितलं होतं त्याच्यावरती स्टे मिळवला. आता मुद्दा असा आहे की एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे पुढे मग बऱ्याचशा कोर्ट कचेऱ्या झाल्या. बिवलकर कुटुंब सातत्यानं अर्ज करत होतं. मधल्या काळामध्ये 1971 साली नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली. प्लॅन सिटी वसवण्याचं सुरू झालं. मग प्लॅन सिटी वसवायची तर जमीन अधिग्रहण केलं पाहिजे. मग जमीन अधिग्रहण ज्यांचं होणार होतं त्यांना त्या बदल्यामध्ये 12.5% भूखंड मिळणार होते आणि मग त्याचा फायदा लक्षात घेता बिवलकर कुटुंबानं त्यासाठी परत अप्लाय केलं आणि त्याचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी मागणी केली. तर मागणी केल्यानंतर त्यावेळेला 1990ला शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा दिबा पाटीलांनी त्यांनी एकत्रित बसून ती योजना 12.5% आणली. आता 93मध्ये त्या 12.5%तून भूखंड मिळावा म्हणून पुन्हा एकदा बिवलकर कुटुंबाने अर्ज केला. अर्थात 1994 साली तो अर्ज सिडकोनं फेटाळून लावलेला आहे. 95, 2010, 2023 असे वेगवेगळ्या वेळेला अर्ज केले, ते फेटाळून लावण्यात आले. शेवटचा अर्ज जो फेटाळला 2023 साली, दिघे नावाचे MD होते सिडकोचे, त्यांनी अर्ज फेटाळला. आता हे प्रकरण इथं संपलं का? तर नाही, इथून चालू झालं ॲक्च्युली. त्याचं कारण असं आहे की म्हणजे सिंगल जे आहेत आत्ताचे MD सिडकोचे ते तिथं आले आणि मग बिवलकरांनी पुन्हा अर्ज केला. बिवलकर म्हणाले की हे म्हणजे बिवलकरांनी अर्ज केला 12.5%तून आम्हाला जमीन मिळावी म्हणून. तर तो अर्ज जो आहे तो स्वीकारता येणार नाही असं सिंगल यांनी स्पष्ट केलं आणि सरकारला तसा अभिप्राय पाठवला. आणि मग त्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे सरकार म्हणजे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याच्या अवघ्या महिना 15 दिवस आधी काही महामंडळांची घोषणा झाली ज्याच्यामध्ये ST महामंडळाचे चेअरमन नेमले गेले गोगावले. त्याच्यानंतर सिडकोचे चेअरमन म्हणून संजय शिरसाट नेमले गेले आणि शिरसाटांनी जो आरोप आहे रोहित पवारांचा त्यानुसार पहिला जो निर्णय घेतला तो हाच घेतला की 12.5%मधून बिवलकरांना 5,000 कोटीची जमीन म्हणजे त्यांचा दावा आहे रोहित पवारांचा की या ज्या जमिनीचा हिस्सा आहे तो काहीतरी म्हणजे 5,000 कोटी त्याचं बाजारभावाप्रमाणे मूल्य आहे आणि तो हिस्सा मला असं वाटतं की तो बिवलकरांना देण्याचा घाट घातला होता. आता हे सगळं प्रकरण जे आहे हे सगळं प्रकरण समोर आलं. आता बिवलकरांनी म्हणजे खूप कोर्टापर्यंत प्रयत्न करून बघितलेले होते. आता हे सगळं बाहेर आल्यानंतर प्रकरण त्याचं राजकारण चालू झालं आणि राजकारण चालू झाल्यानंतर संजय शिरसाटांनी आरोप सगळे फेटाळून लावले आरोप. त्याच्यानंतर शिंदे त्याच्यामध्ये शिंदेंना जाऊन ते भेटले. मधल्या प्रकरणामध्ये मग देवेंद्र फडणवीस म्हणाले की जर रोहित पवारांनी आरोप केलेले आहेत तर त्यांनी पुरावे द्यावेत. मग रोहित पवारांनी 12,500 पानांचे पुरावे बॅग भरून आणले आणि पत्रकार परिषद घेतली की हे घ्या पुरावे, आता कारवाई करा. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही याच्यामध्ये SIT नेमू. आता मुद्दा असा आहे की ती SIT परत नेमली गेली की नाही गेली हाच प्रश्न उपस्थित झाला कारण ती कन्स्टिट्यूट झाली का याची काही बातमी आली नाही आहे किंवा ते काही समोर आलेलं नाही आहे. आता रोहित पवारांनी जे आरोप केले की हे करण्यासाठी म्हणून 48 तासात 30 ते 32 टेबलवरून फाईल पुढे गेलेली होती. म्हणजे बिवलकरांना लाभ पोहोचवण्यासाठी 30 ते 32 टेबलवरून फाईल 48 तासात म्हणजे 2 दिवसात म्हणजे वर्किंग आवर जर आपण 12 धरले तर 12 ते 36 म्हणजे 3-4 दिवसामध्ये अख्खं प्रकरण जे आहे ते निकाली काढल्याचं त्यांचा दावा होता. आणि मग हे प्रकरण पेटल्यानंतर पुढं काय झालं कळालं नाही. रोहित पवार त्याचा फॉलोअप घेत राहिले, ट्विट करत राहिले, संजय शिरसाटांचा राजीनामा मागत राहिले, पण त्याच्यामध्ये कारवाई शेवटपर्यंत काही झाली नाही. आता तुम्ही म्हणाल मग यात नवीन काय? तर नवीन ट्विस्ट इथे येतोय.
आता ज्या वेळेला हे सगळं प्रकरण 2 महिन्यांपूर्वी थंडावस्थेत गेलेलं होतं, त्यामध्ये धंगेकरांनी अचानक पुण्यामधून मोहोळांविरोधात रान उठवल्यानंतर किंवा रान पेटवल्यानंतर मोहोळांची इतकी बदनामी झाली, मोहोळांना तिथं जावं लागलं जैन हॉस्टेलला, त्या मुनींशी चर्चा करावी लागली, त्यांनी त्याच्यामधून गोखले बिल्डरनी त्यातून काढता पाय घेतला. आजच त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तो व्यवहार रद्द करत आहोत, ट्रस्टींनी जेवढे काही पैसे त्या व्यवहाराच्या पोटी घेतलेले ते परत करावेत. हे सगळं झालं आणि तेवढ्यात एक घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये एक कंप्लेंट फाईल केलेली आहे. आता मुद्दा असा आहे की ही कंप्लेंट फाईल कुणी केली, कुठल्या प्रकरणामध्ये, तर बिवलकरांच्या प्रकरणामध्ये. बिवलकरांच्या प्रकरणामध्ये चक्क वन विभागानं कंप्लेंट फाईल केलेली आहे. वन विभाग कोणाकडे आहे, तर वन विभाग आहे गणेश नाईक यांच्याकडे. गणेश नाईक हे भाजपचे नेते आहेत. विशेष म्हणजे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जे काही वाकयुद्ध आहे किंवा शीतयुद्ध आहे ते प्रसिद्ध आहे. आता त्याला शीतयुद्धसुद्धा म्हणता येत नाही, कारण गेल्या काही काळामध्ये मला असं वाटतं की एकमेकांविरोधात बरीच राळ उठवून झालेली आहे, जाहीर आरोप करून झालेले आहेत. आणि मग पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे बघा, खुद्द वन विभागानं पोलीस प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे आणि ते म्हणतात की याच्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा संशय आहे वन विभागाचा. आणि ते म्हणतात की याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वन विभागच करतोय. आता मुद्दा असा आहे की त्यांचं त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे की बिवलकर या व्यक्तीला करोडो रुपयांची जमीन जी दिलेली आहे त्याच्यामध्ये हा सगळा घोळ झालेला आहे. वन विभागाच्या पत्रामध्ये जो उल्लेख आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. वन विभाग म्हणते की बघा, पेन, उरण, उल्वे, दापोली, कोपर या सगळ्या भागामध्ये गावातील 61,750 चौरस मीटर क्षेत्रफळाचे 12 भूखंड चुकीच्या पद्धतीनं वाटण्यात आल्याचं या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. आता ही तक्रार जी आहे ती वन विभागानं फाईल केलेली आहे. नगर विकास विभागाच्या मदतीने सिडकोनं या जमिनीचं वाटप केलं. नगर विकास विभाग कोण सांभाळत आहे, एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. आणि सिडकोनं वाटप केलं त्याला कोण होतं तिथे, तर त्याही वेळेला होते संजय शिरसाट. आणि सदर जमीन वन विभागाची आहे, मात्र कागदपत्रात फेरफार करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे. जमीन बळकावणारे बिवलकर आणि त्यांनी ज्यांना जमीन दिली त्यांच्यावर फसवणुकीचा तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार आहे. ही अर्थात त्याच्यामध्ये अजून काही FIR झालेलं नाही आहे अशी कंप्लेंट. पण मग तुम्ही म्हणाल की आता राजकारण काय, राजकारण बघा फार इंटरेस्टिंग आहे की ज्या ज्या क्षणाला एकनाथ शिंदे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि या सगळ्या परिसरामध्ये जागा वाटपामध्ये वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतायत किंवा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच वेळेला एकनाथ शिंदेंचे साथीदार असलेले किंवा त्यांचे सहकारी असलेले नुकतेच जे पक्षात आलेले आहेत ते रवींद्र धंगेकर मोहोळांविरुद्ध पुण्यात रान उठवत आहेत आणि तिथं भाजपची बदनामी होतीये, भाजपच्या मंत्र्याची बदनामी होतीये, भाजपच्या खासदाराची बदनामी होतीये. अशा वेळेला वन विभागानं 2 महिन्यानंतर जाग येऊन ही कंप्लेंट केलेली आहे. वन विभागाला हे माहिती नव्हतं की ही आपली जमीन आहे आणि ही बिवलकर कुटुंबाला देण्याचा घाट घातलेला आहे. रोहित पवार यांनी ज्या दिवशी आरोप केले त्याच दिवशी तर वन विभागाला ह्याची माहिती मिळायला पाहिजे होती. वन विभागानं त्याच दिवशी कंप्लेंट फाईल करायला पाहिजे होती. मग वन विभागानं 2 महिने वाट का बघितली? वन विभाग 2 महिने का वाट बघत होता? वन विभाग यासाठी वाट बघत होतं का की भाजप आणि शिवसेनेतलं जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये कुठंतरी याचा स्कोअर करता येईल. मुद्दा असा आहे की हे सगळे प्रश्न आहेत, मी कुठलाही दावा करत नाहीये, पण 2 महिने वन विभागानं याबद्दलचं मौन बाळगणं, शांतता बाळगणं, कुठलीही कारवाई न करणं यामागे राजकारण नाही असं खात्रीनं म्हणता येईल का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न की बिवलकर कुटुंबाची जी जमीन आहे किंवा जो दावा बिवलकर कुटुंबाचा आहे की ती आमची व्यक्तिगत इनामाची जमीन आहे आणि 12.5% त्यांना भूखंड मिळाले पाहिजेत, हे 90, 93, 94, 2010, 2023 इतक्या वेळेला त्यांचं अपील फेटाळून लावल्यानंतर सुद्धा संजय शिरसाट सिडकोचे MD झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या अंतरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भूखंडांचं वाटप करण्याचा निर्णय कसा काय घेण्यात आला? नगरविकास खात्याच्या परवानगीशिवाय अशा पद्धतीचा निर्णय संजय शिरसाटांनी घेतला असेल का? नगरविकास खात्यानं जो अभिप्राय दिला तो अभिप्राय देताना त्यांनी नगरविकास मंत्र्यांची परवानगी किंवा त्यांची ना हरकत घेतली नसेल का? मग एवढं सगळं जर आधी घडलेलं आहे तर मग त्या प्रकरणामध्ये 2 महिन्यांपूर्वी रोहित पवारांनी ज्या वेळेला आरोप केले त्याच वेळेला SIT नेमू असं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, पण त्याच वेळेला SIT नेमून त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष त्याच वेळेला का नव्हता लावण्यात आला? 2 महिने कशाची वाट बघितली जात होती? म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की तुमचे धंगेकर तर आमचे गणेश नाईक, तुमचे धंगेकर जर आमच्या पक्षाची, आमच्या नेत्याची, आमच्या मंत्र्याची
बेअब्रू करत असतील, त्यांना अडचणीत आणत असतील, एका प्रकारे कुठल्या तरी व्यवहाराशी त्यांचं नाव जोडलं गेल्यामुळे भाजप पक्ष म्हणून त्यांना टार्गेट करत असेल, तर मग आमचे गणेश नाईक संजय शिरसाटांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल वनमंत्री म्हणून निश्चितपणे त्यांचा विभाग ती कंप्लेंट फाईल करू शकतो, असा याचा अर्थ काढायचा का? आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती रिव्हेंज पॉलिटिक्स चालू आहे का? सुडाचं राजकारण चालू आहे का? त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री हे स्वच्छ चारित्र्यासाठी किंवा भ्रष्टाचार खपवून न घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याला कल्पना आहे 2014 ते 19 मध्ये ज्यावेळेला खडसेंचं प्रकरण आलं त्याही वेळेला त्यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला होता. त्यानंतर ज्यावेळेला युतीचं सरकार आलंय, मधल्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मात्र ज्यावेळेलापासून आता गेल्या वर्षभरापासून महायुतीचं सरकार आहे, 132 आमदार आहेत भाजपचे, त्यानंतर इतकी प्रकरणं समोर आलेली आहेत. मग तरीसुद्धा थेट तातडीची कारवाई मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणांमध्ये का करत नाहीत? या प्रकरणांचा राजकीय वापर सोयीने होतोय का? आणि दंगेकरांनी जो दंगा केला पुण्यात, त्याला गणेश नाईकांचं वन विभागाच्या माध्यमातून दिलेलं हे शांततेचं उत्तर आहे का? तर हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही केवळ प्रश्न उपस्थित करतोय, आम्ही केवळ डॉट्स जोडतोय. जर तुम्ही हे डॉट्स जोडले तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की भाजप आणि शिवसेनेमध्ये सगळं काही आलबेल आहे असं सांगितलं जरी जात असलं तरी ते काही खरं नाही आहे. अर्थात रोहित पवारांनी आज सुद्धा जाऊन नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. त्यांनी मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये कारवाई करावी, FIR दाखल करावा. अर्थात हा तिसरा कोइन्सिडन्स आहे की गणेश नाईकांनी आधी पत्र लिहिलं, रोहित पवार आज तिथे कारवाईच्या मागणीसाठी गेले आणि तिकडे धंगेकर ज्या वेळेला मोहळांविरुद्ध रान उठवत आहेत तिकडे त्यावेळेला गोखले बिल्डर्सनी तो व्यवहार कॅन्सल केला. आणि अशा पद्धतीनं 2 प्रकरणांची सांगड घालून एका प्रकरणाची इतिश्री करण्याचा हा साधा सोपा मार्ग सत्ताधाऱ्यांनी निवडलाय का? मला असं वाटतं की फार इंटरेस्टिंग आहे. त्याचं प्रकरण आहे राजकारणामध्ये खूप घडामोडी ज्या असतात त्या वेगानं घडत असतात. आणि मी परवाच एक मला असं वाटतं की मी कविता जी आहे ती वाचत होतो आणि जितकं तुम्ही म्हणजे वेन इट कम्स टू पर्सनल इट बिकम्स मोर युनिव्हर्सल, म्हणजे जे तुमचं वैयक्तिक पातळीवरती म्हणू शकतो ते जास्त युनिव्हर्सल किंवा जास्त सार्वत्रिक असतं असं म्हटलं जातं. आणि प्रदीप सैनींची कविता आहे, तर तुम्हाला त्याच्यातून ती लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. आसान है करना प्रधानमंत्री की आलोचना, मुख्यमंत्री की करना उससे थोड़ा मुश्किल. विधायक की आलोचना में खतरा ज़रूर है, लेकिन ग्राम प्रधान के मामले में तो पिटाई होना तय है. अमेज़न के वर्षा वनों की चिंता करना कूल है, हिमालय के ग्लेशियरों पर बहस खड़ी करना थोड़ा मेहनत का काम है. बड़े पावर प्लांट का विरोध करना एक्टिविज्म तो है जिसमें पैसे भी बन सकते हैं, लेकिन पास की नदी से रेत बजरी भरते हुए ट्रैक्टर की शिकायत जानलेवा है. स्थानीयता के सारे संघर्ष खतरनाक है, स्थानीयता के सारे संघर्ष खतरनाक है, भले ही वे कविता में हो या जीवन में. मला असं वाटतं की स्थानिक राजकारणाचे सगळे संघर्ष जे असतात ते असे दिवसेंदिवस अधिक खतरनाक होत जातात. आणि जसजशा महापालिकेच्या निवडणुका, झेडपीच्या निवडणुका अशा उमऱ्यापाशी तुमच्या तोंडाशी येतील तसतसा हा संघर्ष अजून खतरनाक होताना महाराष्ट्रात बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं आपण तर आपल्याला आपली मतं मांडता येतील. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.